दिवाळी या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। दिवाळी सण हा गोडधोड खाण्याचा सण असल्यामुळे दिवाळी सणामध्ये दिवाळी फराळाला अनन्यसाधारण महत्त्व असतं। याच दिवाळी फराळामध्ये आंबेगाव तालुक्यातील महिलांनी नवीन उद्योग शोधून काढलेला आहे। आंबेगाव तालुक्यातील सुमारे 15 महिला बचत गटांनी एकत्र येत साई महिला उद्योग चालू केला असून त्या माध्यमातून मंचर या ठिकाणी साई दिवाळी फराळ हा व्यवसाय सुरू केलेला आहे। आपल्या सोबत आहेत साई महिला उद्योगाच्या प्रवर्तक। काय सांगाल, दिवाळी फराळाची ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? दिवाळी फराळाची संकल्पना सुचण्यामागचं कारण म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी बसलो होतो अशाच, तर त्यावेळेला आम्ही असाच विचार केला की बाबा ज्या महिला बाहेर जातात कामानिमित्त किंवा ज्यांना घरी वेळ देता येत नाही किंवा दिवाळीच्या याच्यामध्ये त्यांना फराळ करायला वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का? तर त्याच्यातून आम्ही बोलता बोलता आमचं असं झालं की आपण करून पाहूया, म्हणून आम्ही पहिल्या वर्षी ट्राय केलं। तर प्रत्येक आलेल्या महिलेनी पण आम्हाला सांगितलं की तुमच्यामुळं आम्हाला आमची दिवाळी खूप छान पद्धतीने साजरी करता आली। तर मग आम्ही हे वर्षानुवर्ष चालू ठेवलं, त्याच्यातून आमची ही सुरुवात झाली आणि त्याचा आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला। तुम्ही कधी दिवाळी फराळाची हा व्यवसाय सुरू केला? या व्यवसायाला किती वर्ष झालेले आहेत? आम्ही 2017 साली चालू केलं, आता आम्हाला 6 वर्ष पूर्ण झालीत आणि दिवसेंदिवस आमचा प्रतिसाद खूप छान पद्धतीने वाढतोय। या दिवाळी फराळामध्ये तुम्ही कोणते कोणते पदार्थ तयार करता? त्या पदार्थांची काय काय खासियत आहे? आम्ही बुंदी लाडू, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, दामटी लाडू। दामटी लाडू हा आमचा स्पेशलसाठी आहे, कारण लोक दामटी लाडूसाठीच हे करतात। जे बनवायला अवघड असल्यामुळे आम्ही दामटी लाडू हा स्पेशल आमचा। स्पेशल शेव, लसूण शेव, साई स्पेशल चिवडा, मका चिवडा। साई स्पेशल चिवडा हा आमचा एकदम स्पेशल आमचा साई दिवाळी फराळामधला आहे। बडंग मुरमुरे, भाजणीची चकली, पापडी, भावनगरी, शंकरपाळी, काजू कतली, करंजी, अनारसे, मैसूर पाक, बालुशाही आणि महाराजा हलवा हा आमचा आम्ही नवीन प्रोडक्ट चालू केले। हे सगळे दिवाळी फराळ तुम्ही तयार करता, मात्र यातल्या कोणत्या दिवाळी फराळाला ग्राहकांमधून जास्त मागणी आहे? सगळ्यात जास्त ग्राहकाला मागणी म्हणजे दामटी लाडू आमचा, त्याच्यासाठी जास्त मागणी आहे। त्याच्यात करंजी आणि अनारसे हे आमचे लाईव्ह लोकांना आम्ही ताजे बनवून देतो, त्याच्यामुळे अनारसे आणि करंजीसाठी पण स्पेशल आहेच, याच्यासाठी मागणी जास्त आहे, करंजी आणि अनारसे। मंचर येथील महिलांनी तयार केलेला हा साई दिवाळी फराळ 7 समुद्रापार पोहोचलेला आहे। काय सांगाल, कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपला हा फराळ गेलेला आहे? आमचा फराळ UK, कॅनडा वगैरे गेलेला आहे। पहिली ऑर्डर आम्हाला ऑनलाईन आमची ॲडव्हर्टाईज बघून आम्हाला ऑनलाईन फोन आला त्यांचा की तुमचा फराळ आमच्यापर्यंत पोहोचेल का म्हणून, आणि आम्ही ती पहिली ऑर्डर दिली। त्यांना ती खूप छान वाटलं ऑर्डर, आणि त्यांनी पण बाकीच्यांना सांगून असं की आपल्या इकडचे बरेच जण ऑर्डर तिकडे गेले ते। आता ह्या वर्षी तुम्हाला परदेशातल्या ऑर्डर आहेत? हो आहेत। तुम्ही परदेशातील ऑर्डर देता, या व्यतिरिक्त या ठिकाणी ज्या काही बँका आहेत किंवा ज्या काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत, या कंपन्यांची तुम्हाला काही ऑर्डर आहे का गिफ्ट देण्यासाठी? हो, गिफ्ट बॉक्सची आम्ही ह्या वर्षी अशी नवीन संकल्पना केलेली आहे की हे नवीन प्रकारचे आमच्याकडे पॅकिंग आहे, आणि हे पॅकिंगमध्ये आम्ही महाराजा हलवा, काजू कतली, चिवडा, चकली वगैरे, आणि ती पॅकिंग करून आम्ही ग्राहकांना देतो। किती बँका किंवा कंपन्यांची तुम्हाला यावर्षी गिफ्ट बॉक्ससाठी ऑर्डर आहे? जवळजवळ आम्हाला एका कंपनीने अशी काहींची 500 बॉक्सची ऑर्डर होती, काहींचे 400 बॉक्सची आहे, काहींची 150 बॉक्सची आहे असं। दिवाळी फराळाचा हा जो तुमचा व्यवसाय आहे, या व्यवसायातून एका दिवाळीमध्ये सरासरी तुमचा किती टर्नओव्हर होतो, किती उत्पन्न होतं? आमचं 45 ते 50 लाखाचा टर्नओव्हर आहे दिवाळी फराळामधून। हो। किती महिलांना या दिवाळी फराळामधून रोजगार मिळाला आहे, काय सांगाल? 20-25 बचत गट आहेत आपल्याकडे, 301 महिला आहेत, त्यांना रोजगार मिळालेला आहे आपल्याकडून। आणि आपलं नोकरी करणाऱ्या महिला असतात त्यांच्यासाठी तर त्या बोलतात, आम्हाला येऊन सांगतात की खूप छान, म्हणजे तुम्ही हे खूप छान केलेलं आहे आमच्यासाठी। आणि शेतकरी वर्ग आहे त्यांनासुद्धा शेतातली कामं वगैरे असतात, मग ते सुद्धा इकडून आमच्याकडून भरपूर प्रमाणात शेतकरीसुद्धा घेऊन जातात, त्यांचा पण प्रतिसाद खूप छान आहे। मंचरमधील या बचत गटाच्या महिलांनी या ठिकाणी साई दिवाळी फराळ ही नवी संकल्पना सुरू केली आहे। सुमारे 15 महिला बचत गटाच्या महिला यासाठी दिवसरात्र कष्ट घेत असून या ठिकाणी 300 महिलांना फराळ तयार करण्यासाठी रोजगार मिळाला आहे। या साई दिवाळी फराळचा म्हणजे या बचत गटाच्या महिलांचा एका दिवाळी सीझनसाठी सरासरी 45 ते 50 लाख रुपयाचा टर्नओव्हर असून मंचर येथे बनलेला बचत गटाच्या महिलांचा दिवाळी फराळ चक्क 7 समुद्रापार पोहोचलेला आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।